मॅचला होती सुरुवात. जिथनं जर आपण पाहिलं या ओव्हर मधनं गोलंदाजी मार्क वरनं अनिकेत पष्टे या बॉल वरनं सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरनं. समोर आपण पाहतोय बॅटिंग करणारे टीम सैराज खतीब आणि टीम SRK नारे हा संघ मैदानात दाखल आहे. त्याच्या विपक्षात अनिकेत पष्टे. पहिला बॉल अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल वाईट पंचांनी दर्शवलं. प्रदीपजी भंडारी सर यांनी कळवलं की बॉल वाईट असे. खऱ्या अर्थानं आपण स्पर्धा पाहतोय. शिवकृपा मित्रमंडळ गाते स्कृत DKP स्पोर्ट्स शिवकृपा पावणीपाडा शिवकृपा चषक 2025 हा महासंग्राम. खऱ्या अर्थानं वाडेकरांची मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. वाड्याचा वर्ल्ड कप. जिथनं जर आपण पाहिलं सैराज खतीब आहे बॅटिंग करण्याकरता आणि बॅटिंग मार्क सैराज आणि अकमल ही जोडी. अनिकेत पष्टे गोलंदाजी ट्रॅक वरनं. पुढचा बॉल मात्र फटका फसलाय. झेलला संधी अप्रतिम. सूरजनं झेल कॅरी केलाय. परतावर लागेल सैराज खतीब. बॅक्टेड आउट. फलंदाज बाद. थँक्यू. नवीन बॅटर थोडे धावत या. चला प्लीज लवकर काही करायची आहे. जिथनं जर आपण पाहिलं या मॅच मधनं सलामी स्पोर्ट्स निचोळे हा संघ जो SRK नार या टीम सोबत 2 हात करतोय. एका बाजूने MB खरिवली हा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन सो बाय करता असेल. आजच्या दिवसात अंतिमचा सामना खेळेल SRK नारे टीम. त्याच्या विपक्षात अनिकेत पष्टे गोलंदाजी ट्रॅक वरनं. पुढचा बॉल एक धाव कंप्लीट केली आहे. जिथनं जर आपण पाहिलं तर सिंगल कन्वर्ट होतीये. सूरज आहे जिथनं क्षेत्ररक्षण करण्याकरता. अकमल आहे समोर बॅटिंग करण्याकरता. एक हार्ड हिटर बॅटर मॅन ऑफ द मॅच देखील त्याने घेतली आहे तो अकमल. सध्या स्ट्रायकर एंड वर बॅटिंग करण्याकरता सज्ज असेल. मात्र क्षेत्ररक्षण करताना चुकी झाली आहे. ती चुकी आता मात्र चौकारा लगत बॉल गेला. तिथनं चेंडूला फेकी गेली. धाव कंप्लीट झाल्यात 2. या 2 धावसंख्या पदार्थी जाऊन पोहोचेल 4. या धावसंख्येवरती टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे जो प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. अकमल आहे. तर एका बाजूने आपण पाहिलं तर अनिकेत पष्टे गोलंदाजी मार्क वरनं. जिथनं जर आपण पाहिलं पुढचा बॉल डायरेक्ट करण्याचा प्रयत्न जो होता अनिकेत पष्टेने बॅकअप दिलंय. अमित पष्टेला देखील आपण पाहतोय इन ऍक्शन या मॅच मधनं. एक मॅन ऑफ द मॅच त्यानं देखील घेतली पहिल्या मॅच मधनं. जिथनं जर आपण पाहिलं अनिकेत पष्टे गोलंदाजी ट्रॅक वरनं. 7 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. पुढचा बॉल मात्र चांगला क्षेत्ररक्षण केलंय त्या ठिकाणी. चेक केलं जाईल.
चौकार. एक षटकाचा खेळ संपला. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. टोटल धावा असतील 11 धावा. सचिन पष्टे गोलंदाजी मार्क वरनं थोडी मॅच स्पीडअप करायची प्लीज, थोडी घाई करा. प्रत्येक टीमचं सहकार्य हे खूप मोलाचं असेल. अकमल आहे बॅटिंग करण्याकरता, ज्याच्या विपक्षात गोलंदाजी करेल सचिन पष्टे या ओव्हर मधनं गोलंदाजी करण्याकरता. मात्र अमित पष्टे तो आता चेंडूचा पाठलाग करतोय. आउटफील्ड आहे फास्ट. चेंडू जाऊन पोहोचतोय बाउंड्री लगत. सीमा रेषा पार येतोय चौकार. 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. चला मॅच सचिन पष्टे थोडी स्पीडअप करा. अजून एक मॅच बाकी आहे. अकमल करता त्याच्या विपक्षात पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा होता. लोअर फुल टॉस बॉल होता, ज्यावर एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एकच धाव कंप्लीट होईल. या एक धावसंख्या 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. सचिन पष्टे गोलंदाजी ट्रॅक वर 2 बॉल आतापर्यंत हाताळले. त्यांना आपल्या गोलंदाजीतनं 16 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. चेंडू क्रमांक 3 सज्ज होतोय. पुढचा बॉल वेग कमी करत या बॉलला हाताळलंय. एकच धाव पुन्हा एकदा कंप्लीट करण्याचा जो काही प्रयत्न होता, मात्र फलंदाज त्याला बाद व्हावं लागेल. नवीन बॅटर मैदानात येतो. नबील बॅटिंग करण्याकरता येईल. इथून पुढे बॅटिंग त्याला करावी लागेल. सचिन पष्टे आहे गोलंदाजी ट्रॅक वरनं. धावसंख्येचा आलेख जर पाहिला तर 16 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात आतापर्यंत. सोळा धावा स्कोर कार्ड वर आहेत. मॅच थोडी सचिन पष्टे गोलंदाजी ट्रॅक वरनं. पुढचा बॉल चेंडू क्रमांक 4. फुल टॉस दिलाय. त्या फुल टॉसला मात्र अनिकेत पष्टे पर्यंत पोहोचवलंय. फलंदाज बाद. नवीन बॅटर चला थोडं घाईत यायचंय प्लीज, थोडी घाई करा, कारण की अजून एक मॅच खेळवायची आहे. धावसंख्या 16 झाली आहे स्कोर कार्ड वर. सचिन पष्टे आहे गोलंदाजी ट्रॅक वरनं. 16 वर 3 विकेट आतापर्यंत आहेत. सचिन पष्टे गोलंदाजी ट्रॅक वर असताना चेंडूचा खेळ झालाय तो टोटल 4, म्हणजे अजूनही 2 बॉल इथनं शिल्लक आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरनं सचिन, ज्याला आपण पाहतोय चेंडू क्रमांक 5 घेऊन सज्ज झालाय. सिंगल कन्वर्ट केली आहे. एक तर मिळतीये, दुसरीचा प्रयत्न होईल का? मात्र नाही. अकमल स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं पसंत करेल. या एक धावसंख्या 17 लागली आहे स्कोर कार्ड वर. ती टीम सचिन पष्टे आणि टीम प्रथम क्षेत्ररक्षण करते टॉस जिंकून. SRK नारे या टीमची 17 धावा स्कोर कार्ड वर असताना 3 विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत. MB खरिवली या टीमला मात्र बाय भेटली आहे. आजच्या दिवसाकरिता शेवटचा सामना तो संघ खेळेल. मात्र बराच चेंडू हवेत आहे, मात्र इतना कॅच कॅरी होतोय. फलंदाज बाद. अकमल बॅक टू डगआउट. षटक या षटका करता मात्र गोलंदाज ज्याची वर्णी लागते या ओव्हर मधनं
रोहनला आपण पाहतोय शेवटच्या षटका करता. स्वप्नील जाधव आमच्याशी संपर्क साधायचा आहे. कॉमेंटेटर स्वप्नील जाधव. तत्पूर्वी शेवटच्या षटका करता रोहन आलाय कुलदाजी मार्क वरना. चित्न जर आपण पाहिलं तर अंतिमच्या या षटका करता गोलंदाजी ट्रॅक वरनं रोहन आहे. या ओव्हर मधनं गोलंदाजी करण्याकरता पहिला बॉल घेऊन सज्ज होतोय. पाटनं फटका खेचलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं होती या चुकी. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. या चौकाराच्या संख्या जर आपण पाहिली तर 21 21 धावा. शिवकृपा मित्रमंडळ कातेस खुर्द वड्डीकिपी स्पोर्ट शिवकृपा पावणीपाडा शिवकृपा चषक 2025 6 थरार. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. उद्या या स्पर्धेतनं चौथा दिवस ज्यातनं आपल्याला वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातूनच 12 टीम मात्र खेळताना दिसतील. पुढचा बॉल मात्र फटका फसलाय. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर धावत यायचंय. थोडी घाई करा. नवीन बॅटर येणारा थोडी घाईत या. चित्न जर आपण पाहिलं धावसंख्या स्कोर कार्ड वर 21 21 धावा. स्कोर कार्ड वर लागलात. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतोय बॅटिंग करण्याकरता. नितीन आलाय. पुढचाच बॉल ज्यावरनं व्हाईट बॉल चा इशारा येतोय पंचांकडनं. व्हाईट बॉल न धावसंख्या 1 न वाढती जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवर. बावीस धावा स्कोर कार्ड वर आहेत. पुढचा बॉल डॉट बॉलची होती उद्घोषणा. पुढचा बॉल जितना तर आपण पाहिलं तर रनआउटची जी संधी आहे हसमुखजी पाटील अतिशय दक्ष पंच. धावसंख्या 22 ही स्कोर कार्ड वर आहे. या किती धावा असतील लगेच कळवलं जाईल. रोहन आहे गोलंदाजी मार्क करणं. पुढचा बॉल घेऊन सज्ज होतोय. मोठा फटका खेळायचं होतं. बॅटची एज लागली आहे. तिथनं आणखीन एक बॅटर फलंदाज जो बाद होईल. नवीन बॅटरला संधी मिळेल. धावसंख्या स्थिरावते ती 23 या धावसंख्येवर असताना मात्र इथनं जर आपण पाहिलं या ओव्हर मधनं या फर्स्ट इनिंग मधनं
शेवटचा बॉल या इनिंग मधनं फर्स्ट इनिंग मधला हा शेवटचा चेंडू असेल. इथून पुढे टार्गेट सेट करण्याकरता हा महत्वाचा बॉल असेल. 23 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत आणि या शेवटच्या बॉलवर षटकार की चौकार की डॉट. मात्र आसमानी फटका, सुलतानी फटका म्हणावा लागेल. षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्यानं वेग पकडतीये, जाऊन पोहोचेल 29 या धावसंख्येवर. म्हणजे येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये धावा कराव्या लागतील. त्या टोटल धावा त्या टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे या टीमला 30 धावा या इथनं पुढे बनवाव्या लागतील. या 30 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील हे तुमच्यापर्यंत मायक्रोफोनवरनं आमचे साथी समालोचक स्वप्नील हे तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चांगल्या प्रकारचं समालोचन आपणास ऐकवण्यास मिळालं. दरम्यान आपली रजा घेताना आपण पाहू शकतायत कुणाल मोकाशी यांना पूर्वार्धात जरूर जोडले गेले होते. त्यानंतर उत्तरार्धात मी आपणापर्यंत पोहोचलो गेलोय. पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणानं मी स्वप्नील जाधव आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं तसेच मान्यवरांचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान आपण पाहता चालू असलेली लढत, एका बाजूला SRK नारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरिता सज्ज झालेला संघ मेजबान टीम सलामी स्पोर्ट्स निचोले. प्रथम फलंदाजी करत असताना इथून 29 धावा जोडल्या गेल्यात. तर तब्बल 30 धावांचं एक मापक असं आव्हान ठेवलं गेलंय. या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, तर अंतिम चेंडूवर फलंदाज रजा याने जो षटकार मारला त्या षटकाराकरिता तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी पोहोचवलं जात आहे. माननीय रजा मुल्ला यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज. तर या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट केला गेलाय, गुगल पे केला गेलाय. आपण घरी गेल्यानंतर नोटिफिकेशन चेक करायचं आहे. दरम्यान 500 रुपयाचे कॅश प्राइज रजा मुल्ला यांच्याकडनं रजा याच्याकरिता. अंतिम चेंडूवर, निर्णायक चेंडूवर जो षटकार मारला आणि आपल्या संघाला चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आणलं गेलं. पंचांकरिता पाणी घेऊन जायचंय. तर या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो मात्र आजच्या दिवसातील अंतिम सामन्याकरिता 2 हात करेल MB खरिवली या संघाशी. MB खरिवली संघ आपण अलर्ट राहायचंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहताय तर गोलंदाजी करण्याकरिता वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता अब्दुल. तर स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत ओमकार आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकर एंडला जोडले गेलेत लेजंड क्रिकेटर, ओल्डी गोल्डी क्रिकेट अर्थात अमित. 40+ हा खेळाडू इन ऍक्शन आपण पाहतायत. यावेळी मात्र स्ट्रायकर एंडला असलेला फलंदाज ओमकार. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळून काढला जातो. पहिला चेंडू वाईड स्मिथ विकेटच्या दिशेकडे टोलावला जातोय. त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालंय आणि चुकीला माफी नाहीये. एकेरी धावेचं परिवर्तन मात्र दुहेरी धावेमध्ये केलं जात आहे. या दुहेरी धावीनिशी इथे मात्र वैयक्तिक खातं उघडलं जाईल. या 2 धावीनिशी इथे मात्र संघाचं सुद्धा खातं ओपन केलं जात आहे. धावफलक 0 पुढे 2 या धावसंख्येवर बिनबाद 2. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, फिरसे एक मर्तबा अब्दुल. यावेळी मात्र देखना असा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याच्याकडनं पुन्हा एकदा फंबल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न
आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावीनिशी मात्र धावफलक आता झपाट्याने 2 वडारेल जाऊन पोहोचेल. 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 4. काय फलंदाजी केली जाते, देखणे फटके पाहाव्यास मिळतात. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू जरूर हाताळला गेला होता. कव्हरच्या दिशेकडे मारण्याचा प्रयत्न झाला परंतु मिस टायमिंग राहिला. निर्धाव चेंडू पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. इथे मात्र चांगला कमबॅक केला जाईल गोलंदाज अब्दुल याच्याकडनं. एक तेरी तो एक मेरी. यावेळी मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन शॉर्ट लेगच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाईल. चेंडू फेक येईपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीच्या मदतीनं धावफलक संत गतीनं 4 चेंडूच्या मोबदल्यात आतापर्यंत धावा खर्च केल्या जात आहेत. धावफलक जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवर. यावेळी मात्र बॅटच्या रडार मध्ये ज्या वेळेस चेंडू हाताळला गेला होता त्यावर मात्र मोहर लागली गेली होती आणि इथे मात्र पहिला हादरा बसेल तो म्हणजेच सलामी स्पोर्ट्स निचोले या संघाला चांगल्या पद्धतीचा झेल कॅरी केला जातोय. सुरेख झेल, फलंदाज फेल, बॅक टू दी डगआउट. या कमांड इज मिड विकेटच्या दिशेकडे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. मिस टायमिंग राहिला आणि त्या ठिकाणी सुरेख असा झेल टिपला गेला. यावेळी मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू इथे मात्र बरोबर प्लम मध्ये जाऊन आदळला जातोय. इथे मात्र लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून इथे मात्र आणखीन एका हादरा बसेल तो म्हणजेच निचोळे या संघाला. आल्या पावली परतावला गेला विनायक याला. या कमांड इज वर्षाचा दांडगा अनुभव पाठीशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीचा स्पेल या ठिकाणी हाताळला गेला. जर विचार केला गेला तर धावफलकांवर पूर्णपणे अंकुश लावला गेला. धावफलक स्थिरवलं गेलंय फक्त आणि फक्त 5 या धावसंख्येवर. पाहता पाहता षटक सुद्धा समाप्तीस येत आहे. जिंकण्याकरिता 30 धावांचं आव्हान असताना या ठिकाणी पहिले षटक मार्गस्थ झालेले. पहिल्या षटकामध्ये तब्बल फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या जात आहेत. त्यानंतर ज्याच्या नावानिशी हा संघ उतरलेला आपण पाहू शकतायत, ज्याच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्व करताना आपण या संघाला पाहतायत अर्थात सैराज खतीब. गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. राईट आर्म द विकेटचा मारा. षटकातील पहिला चेंडू. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू झेलला. संदीप पकडू क्या जितो मॅच. त्या ठिकाणी नो मॅच लँड मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचाकडे दाद जरूर मागितली जाते. इथे मात्र थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आपण पाहू शकतायत आमच्या ऑनलाईन स्क्रीनवर. फलंदाज सेफ आहे. 2 धावा त्या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. या दुहेरी धावीनिशी आता मात्र धावफलक 7 या धावसंख्येवर. पाहता पाहता या षटकातील एका चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय.
एक संधी जरूर उपलब्ध झाली होती, परंतु या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये क्षेत्ररक्षक अब्दुल भाई यांना. नो मॅच लँड मध्ये जरूर चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्या एंडला थ्रो येईल तोपर्यंत सेफली आपल्या घरामध्ये जाऊन पोहोचला, तो म्हणजेच ओमकार. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. पहिल्या चेंडूवर 2 धावा. षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरता सज्ज. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फिरसे एक मर्तबा शैराज. यावेळी मात्र पुन्हा एकदा क्लासिकल असा फटका. पॉइंटच्या दिशेकडे चेंडूला खेळून काढलं गेलं. इथे मात्र क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. चेंडू मात्र निघून जाईल दन 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 करीत. सीमा पार. येतोय चौकार. 4. या चौकाराच्या मदतीने धाव फलक 11, ज्या अंकाला गणिती भाषेमध्ये नेल्सन म्हणून ओळखलं जातं. धाव फलक 11. 2 चेंडूच्या मोबदल्यात आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या गेल्यात सैराज यांच्याकडनं. बघूया षटकातील तिसरा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकफूट पंच पाहावयास मिळतोय पॉइंटच्या दिशेकडे. त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेतली जाईल का? इथे मात्र खतरा होऊ शकतोय आणि मी तर म्हणेन आत्महत्या केली जाईल. एक संधी येईल पुन्हा एकदा डीजे मास्टर यांना. या कमांड डीजे. परतीचा प्रवास करावा लागतोय फलंदाज ओमकार याला, जो ओमकार चांगल्या लय मध्ये दिसत होता. आणि ओमकार बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज सूरज याला आपण पाहू शकतात नॉन स्ट्राईक एंडला. इथून मात्र संपूर्ण जबाबदारी सचिन पष्टे याच्या खांद्यावर. सचिन याला मात्र तिथून चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. पाहता पाहता या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र पदतालिकेमध्ये थोडासा फंबल जरूर झालाय. पंचांकडनं इशारा येतोय डेड बॉल. पुन्हा एकदा नवीन चेंडू हाताळण्याकरता सज्ज. नव्या उमेदीनं नव्या ताकदीनं पुन्हा एकदा सैराज. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. निगाह कहीं पे निशाना कहीं पे. ज्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चेंडू पडल्यानंतर ज्या अनुषंगाने बॅटवर यायला पाहिजे त्या पद्धतीने आला नाही. थोडासा खाली राहिला. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. पाहता पाहता धाव फलक जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवर. जिंकण्याकरिता अजूनही 18 धावांची गरज. 8 चेंडू 18 धावा. हृदयाचे टोके वाढवणारा हा सामना. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय. जागच्या जागेवर उभं केलं जात आहे फलंदाज सचिन याला. सचिन याला मात्र पायाखालची जमीन आता गरम वाटायला लागली असेल. ज्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली जाते, भेदक मारा टिचून गोलंदाजी केली जाते आणि त्या गोलंदाजाचं नाव असेल वन अँड ओनली शैराज. अंतिम निर्णायक चेंडू. बघूया या चेंडूवर काय घडेल काय बिघडेल. यावेळी मात्र बॅटच्या रडार मध्ये यावेळी मात्र स्वागत केली जाईल. अंतिम चेंडूवर मात्र मोठा तडाखा येतोय. षटकार 6. जिंकण्याकरिता इथून बरोबर समीकरण शिल्लक राहत आहे. आमचे ऑफिशियल स्कॉलर चांगल्या पद्धतीचं गुणलेखक ज्यांच्या माध्यमातून पोहोचवलं जात आहे. हितेश यांना आपण पाहू शकता गुणलेखिकाच्या भूमिकेमध्ये.
तर जिंकण्याकरिता बरोबर समीकरण शिल्लक राहते 6 चेंडू 12 धावा. यावेळी मात्र बॅकफूट पंच केला जातो. यावेळी मात्र चेंडूला भिडकावले सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चेंडू मात्र निघून जाईल एक टप्प्याखेरीस. दन 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 करीत सीमा पार. दर्जेदार चौकार 4. पहिल्या चेंडूवर खरपूर समाचार घेतला जातो रवी याचा. बघूया उर्वरित 5 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहतोय. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. शॉर्ट लेगच्या रिझल्ट मध्ये त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाईल. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. आता समीकरण बरोबर शिल्लक राहत आहे 4 चेंडू 7 धावा. 7 धावा या जोडाव्याच लागतील कारण रन चेस कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. आपण पाहताय तर शिवकृपा चषक 2025 चा हा महाथरार आजच्या या स्पर्धेचा 3रा दिवस. बघूया स्ट्राईक एंडला आपण पाहतायत फलंदाज सचिन. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेमध्ये खेळून काढला जातो. त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाईल. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. इथून जर एखादा चेंडू निर्धाव हाताळला गेला तर नक्कीच सामन्याला कलाटणी येऊ शकते. परंतु मी तर म्हणेन अंतिम चेंडू जोपर्यंत हाताळून होत नाहीये तोपर्यंत कुठला संघ विजयी होईल याची कल्पना करणं सुद्धा मूर्खता ठरेल. कारण क्रिकेट जगताचा विचार केला गेला तर क्रिकेट खेळाचा विचार केला गेला. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ. अजूनही जर कंपॅरिझन केलं गेलं तर 50-50% दोन्ही संघांना दिला जाईल. 3 चेंडू 6 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू हाताळला जातो. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. ज्या पद्धतीने चेंडू बॅटवर यायला पाहिजे होता, ज्या पद्धतीने अपेक्षा केली होती त्या पद्धतीने चेंडू मात्र बॅटवर येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आता मात्र नक्कीच हृदयाचे ठोके वाढण्यास सुरुवात झाली आहे. फलंदाज सूरज वैयक्तिक 4 धावांची खेळी करताना आपण पाहू शकतायत. 5 धावांची खेळी करताना आपण पाहू शकतायत. इनॅक्शन मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 6 धावा. एक निर्धाव चेंडू सामन्याला कलाटणी येऊ शकते तर एक मोठा फटका इथून विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल निचोले संघ. यावेळी मात्र फटका पसला. झेलला संधी पकडो क्या जीतो मॅच आणि चांगल्या पद्धतीचा झेल कॅरी केला जातोय. आता मात्र पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी येते. या कमांडीज आहे तर इथून जिंकण्याकरिता बरोबर 1 चेंडू आणि 6 धावा जर विचार केला गेला तर गोल्डन षटकार मारावा लागेल. अजूनही काही होऊ शकतं. जर कंपॅरिझन केलं गेलं तर माझ्या मते अजूनही सामना कोणाच्याही बाजूला झुकलेला नाहीये. अजूनही काही होऊ शकतं. इथून जर गोलंदाजाने एखादा अवांतर चेंडू हाताळला आणि त्यावर जर 1 ते 2 धावा आल्या तर नक्कीच सामन्याला कलाटणी येऊ शकते. नवीन फलंदाज भूषण याला आपण पाहू शकतात. बघूया भूषण इथून विजयाचा गोल्डन षटकार मारेल का. सचिन पष्टे यांच्याकडनं मात्र थोडासा कानमंत्र दिला जातोय. तर एक दुर्दैवी अशी गोष्ट सचिन पष्टे मात्र नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतायत. परंतु क्रिकेट जगतामध्ये कोणी मोठा नसतो मित्रांनो. काही होऊ शकतं. 1 चेंडू 6 धावा. हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला जातो. इथे मात्र स्विंग अँड मिस. इथे मात्र विजयी होतो तो म्हणजेच यसारखे नारे संघ आणि थेट प्रक्षेपण करतोय पुढील फेरीकरिता. तर लगेचच आपण दोन्ही संघांनी या ठिकाणी नाणेफेक करण्याकरिता